4 वर्षानंतर मतिमंद मुलगी संगीताची आईशी भावनिक भेट. संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह बालकल्याण समितीच्या प्रयत्नांना यश. शिंदखेडा तालुक्यातील वडोदे गावात 17 एप्रिल 2022 रोजी आढळलेली मतिमंद अल्पवयीन मुलगी संगीता अखेर तब्बल 4 वर्षानंतर आपल्या आईच्या स्वाधीन करण्यात आली. हृदयस्पर्शी पुनर्भेटीमुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सदर मुलगी वडोदे गावात फिरताना आढळल्यानंतर ग्रामस्थांनी तिची विचारपूस केली असता आपले नाव संगीता असे सांगितले. मात्र गाव, आई-वडील याबाबत कोणतीही माहिती देऊ शकत नव्हती. यावेळी ग्रामस्थांनी तिला पोलीस पाटील कुंडाराम मालचे यांच्या स्वाधीन केले. त्यांनी तिला नरडाणा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक यांच्याकडे स्वाधीन केलं. पोलीस तपासात मुलगी अल्पवयीन व मतिमंद असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला धुळ्यातील संस्थार मतिमंद मुलींचे बालगृह येथे ठेवण्यात आले. आधारवरील माहितीनुसार ती मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील करणगड येथील असल्याचे स्पष्ट झाले. धुळे बालकल्याण समितीने झाबुआ येथील महिला व बालकल्याण समितीशी पत्रव्यवहार साधून माहिती दिली. चौकशीत संगीता नावाची मुलगी हरवल्याचे समोर आले. तिचे वडील निधन पावले असून आई व कुटुंबीय अशिक्षित असल्याने हरवल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती. यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे मुलगी व तिच्या आईची ओळख पटवण्यात आली. आईने ही आपलीच मुलगी असल्याचे निश्चित केले. दोन्ही राज्यांतील बालकल्याण विभाग व संस्कार बालगृहाचे मार्गदर्शक सुनील वाघ सातत्याने संपर्कात राहून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करत होते. अखेर 6 एप्रिल 2026 रोजी धुळे येथे बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉक्टर उषा साळुंखे, ॲड अनिता भांबोरे अहिरराव, सुरेखा पवार, दिव्यांग कार्यालयाचे मालसिंग पावरा तसेच संस्कार बालगृहाच्या मंगला सुनील वाघ, सचिव मनीषा वाघ, मुख्याध्यापिका पूनम सूर्यवंशी, अधीक्षिका हिरल वाघ, ज्योती सोनवणे, दीपश्री पवार, रोहित मोरे, ललित सूर्यवंशी, सौ उषा ठोके यांच्या उपस्थितीत संगीता हिला तिची आई मांगुडीबाई घझरसिंग गरवाल, भाऊ राकेश व करणगडचे सरपंच मिठालाल गरवाल यांच्या स्वाधीन करण्यात आले. यासाठी दिव्यांग अधिकारी श्री मनीष पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावेत यांनीही बालविकास कार्यालयाला भेट देत बालकल्याण समिती व संस्कार मतिमंद बालगृहाच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.